न्यूज लाईन, अचूक वेधक. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरण प्रशासनाने काल 30 जुलै रोजी धरणाचे 6 वक्र दरवाजे हे 1 फुटाने उघडण्यात आले आणि ते धरणातलं पाणी हे कोयना नदी पात्रात सोडण्यात आलं. त्यामुळे आपण माझ्या मागे पाहू शकता, ही कोयना नदी आहे आणि या कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळते. कोयना नदीचं रौद्र रूप तुम्ही पाहू शकता आणि धरणातून पाणी सोडल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झालेली असून नदी दुथडी भरून वाहत आहे. पाण्याचा वेगही मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या कोयना धरणात 86 TMCहून अधिक पाणीसाठा झाला असून 80% धरण भरलेलं आहे. त्यामुळे जर असाच पाऊस राहिला तर पाण्याचे आवक आणि पाण्याचा विसर्ग अजून सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. न्यूज लाईन साठी अमोल टकले, कराड. न्यूज लाईन, अचूक वेधक.